नमस्कार, नमस्कार, नमस्कार. वेलकम, वेलकम, वेलकम. जमलेल्या माझ्या सर्व तमाम प्रशिक्षणार्थी, शिक्षक बंधू भगिनी, तर सर्व माझे मित्र-मैत्रिणी, हितचिंतक बांधव भगिनी, मातांनो, या ठिकाणी आपल्या या फ्री लाईव्ह ऑनलाईन वर्कशॉपच्या 5व्या दिवशी मी आपणा सर्वांचं या ठिकाणी सहर्ष आणि हार्दिक असं स्वागत करतो. आगतम, स्वागतम, सुस्वागतम. आपण पहिले 4 दिवस या ठिकाणी रामनवमी या व्हिडिओवरती काम करत होतो. एक रिअलिस्टिक इमेज, एक रिअलिस्टिक व्हिडिओ या ठिकाणी हा ऐतिहासिक प्रसंगाचा आपल्याला तयार करायचा होता. प्रभू श्री रामचंद्रांच्या जन्माचा या ठिकाणी हा व्हिडिओ म्हणजे त्यांची जन्माची कथा या ठिकाणी आपण सांगत होतो. तर त्यामध्ये आपल्याला आतापर्यंत आपण काय तयार केलेलं आहे आणि ते शिकत असताना इतरही अनेक गोष्टी या ठिकाणी आपण शिकत होतो. तर याचा थोडासा एक उलगडा किंवा याचं थोडंसं या ठिकाणी परत एकदा दर्शन मी तुम्हाला करवतो. ज्याच्या नंतर जे आहे आपल्याला पुढचा जो भाग आहे आपल्याला आज कंप्लीट करायचा आहे. त्याची फिनिशिंग मी वैयक्तिक करेन आणि त्यानंतर सर्वांना व्हिडिओ पाहण्यासाठी उद्या रिलीज करेन. परंतु त्यापूर्वी सर्वांना मला या ठिकाणी हा व्हिडिओ दाखवण्याही अगोदर मला या ठिकाणी सांगायचं आहे की फुल कोर्स जो आपला सुरू होणार आहे. जोपर्यंत फ्री लाईव्ह ऑनलाईन वर्कशॉप आपला चालू होता, तोपर्यंत याची डिस्काउंटेड जी प्राइस आहे तीच ठेवलेली आहे मी. आणि यामध्ये मला तुम्हाला खास करून हे दाखवायचं होतं की यामध्ये 4 जे तुम्हाला अकाउंट मी दिलेले आहेत, किंवा 4 आपण या ठिकाणी म्हणूया, जे 8 जे वेगवेगळ्या बाबी होते त्यातल्या 4 जे आहेत टूल्स मी आतापर्यंत रिलीज केलेले आहेत. आणि 5 टूल्स या ठिकाणी त्याचं दर्शन घडवल्या. 6व्या टूलचं दर्शन या ठिकाणी तुम्हाला मी घडवणार आहे. तुर्तास मला या ठिकाणी काय आपण घेतलेलं आहे किंवा कशाचं या ठिकाणी तुम्हाला थोडीशी माहिती झालेली आहे. कमीत कमी ते शब्द तरी तुमच्या कानावरून गेलेले असतील. या ठिकाणी मी अशी आशा करतो. आणि तुर्तास या ठिकाणी अगोदर मी अॅनोटेशन्स घेत आहे. जेमिनी बद्दल तुम्हाला माहिती होतं किंवा माहिती झालेलं आहे, त्याबद्दल आपण शिकतच आहोत. फ्लो बद्दल सुद्धा तुम्हाला माहित आहे. ओपन आर्ट तुम्हाला माहित आहे, त्याचा ऍक्सेस सुद्धा तुम्हाला दिलेला आहे. सुपर ग्रॉक तुम्हाला आता माहित झालेला आहे किंवा माहित होतं अगोदर आणि तुम्हाला त्याचंही अकाउंट दिलेलं आहे. आज जे आपण या ठिकाणी तुमच्या समोर आणणार आहोत, ते हेजन क्रिएटर. हेजन क्रिएटरचा आपल्या या निर्मितीमध्ये कसा वापर करता येईल? बघा, एकाच व्हिडिओमध्ये सगळ्यांचा वापर मी करत आहे. हे सगळ्यांनी थोडंसं नंतर काय करा, मी मुद्दाम तसं तर मला कोर्स सुरू होईपर्यंत मी फ्री लाईव्ह ऑनलाईन वर्कशॉप ठेवला असता. 10-12 दिवसांचा ठेवला असता. म्हणजे 12 दिवसांचा वर्कशॉप फ्री आणि त्यानंतर पेड कोर्स 12 दिवसांचा, असंही मी ठेवू शकलो असतो. परंतु 5 दिवसाचा व्हिडिओ वारंवार तुम्ही बघावे आणि त्याचं एक निरीक्षण करावं. ही निर्मिती झाली कशी? त्याचं थोडंसं समीक्षण करावं, निरीक्षण करावं, त्यातूनही शिकावं, शांत डोक्याने विचार करावा, की कसं-कसं तयार करत गेलो. सुरुवातीला पहिल्या दिवशी अ, आपल्याला काहीच कल्पना नव्हती, की असं तयार होणार आहे किंवा अशा पद्धतीनं मी जाणार आहे. हे तुम्हाला माहीत नव्हतं. परंतु 5 दिवसाचे व्हिडिओ थोडे फास्ट फॉरवर्ड मेथडने पहा. आजचा व्हिडिओ पकडून आणि एक थोडासा त्याच्यावर अभ्यास करा. ठीक आहे. आणि तशा प्रकारचं थोडंसं अ, आपण वापर कसा करू शकतो ते थोडंसं बघायचं आहे. हा एका ईमेलवर आहे. अजून हे तुम्हाला 5 दिवसाच्या कोर्समध्ये मी शिकवलेलं नाहीये. परंतु हे मी कोर्स दरम्यान देईनच तुम्हाला. हा एकाच ईमेलवर जे आहे, ते हे सुद्धा आहे. 11 लॅब्स आहे, सुनो आहे, त्याच्यानंतर हा गॅमा आहे. सगळं याच्यामध्येच आहे. त्यानंतर ChatGPT, सोरा सुद्धा त्या त्या ईमेलवरच आहे. ओके. एकाच ईमेलवर हे सगळं आहे. तर हेही तुम्हाला अजून दाखवलेलं नाहीये किंवा वर्कशॉपमध्ये सुद्धा घेतलेलं नाहीये. पण कोर्समध्ये हे देणारच आहे. हे सुद्धा कोर्समध्ये देणारच आहे. कॅनव्हा झालेला आहे. तुम्हाला दिलेला आहे ऍक्च्युली. याचं वितरण मी केलेलं आहे. सो नो प्रॉब्लेम ॲट ऑल. आणि फिल्मोरा सुद्धा अजून दिलेला नाही, परंतु वापर करतोय आपण. हे कोर्समध्ये देणार आहे. तर काही गोष्टी तुम्हाला कोर्समध्ये देणार आहे. हेजेल सुद्धा कोर्समध्येच देणार आहे, परंतु आज आपण ते शिकणार आहोत. तर हेजेलचा वापर नेमका कसा करणार आहोत आज आपण? आणि या या व्हिडिओमध्ये सुनोचाही वापर आपल्याला करायचा होता. परंतु वेळेचा म्हणजे 1.5 मिनिटाचं व्हिडिओचं टार्गेट होतं आपलं. त्यामुळं आपण आजच ते कंप्लीट करत आहोत. जेणेकरून हा YouTubeसाठी सुद्धा सुटेबल होईल. आणि हा व्हिडिओ डाउनलोड करून लिंक न टाकता व्हिडिओ जो आहे तो या ठिकाणी मला या ठिकाणी जे आहे स्टेटसला या ठिकाणी ठेवता येईल.
सध्या मी आज माऊस मध्ये, आता मी डिजिटल पॅड जोडलेला नाहीये, माऊस वरतीच करते. तर त्याची योजना अगोदरपासून म्हणजे डोक्यात फिक्सच होती आणि त्या पद्धतीनेच आपण पुढे पुढे जात आहोत. ठीक आहे. आणि सोबत 50 पेक्षा जास्त टूल्स याचा मात्र तुम्हाला काल दर्शन घडवलेलं आहे. आणि आज त्याचा मी ऍक्सेस, जर बाकीच्या सगळ्यांचा ऍक्सेस तुमचा झालेला असेल किंवा तुम्ही स्वतःहून घेणार असाल, कारण व्हिडिओ वगैरे दिलेलेच आहेत तुम्हाला, तर आज ऍक्सेस मीटिंग होईल. ऍक्सेस मीटिंग. आणि आज जो आहे हा टीसीबी प्रीमियमचा ऍक्सेस मी बाकीच्यांना या ठिकाणी देईन की ज्याला नाहीये. हे पुढच्या अजून 6 महिन्यासाठी आपण या ठिकाणी परचेस केलेलं आहे. आपल्या एका प्रशिक्षणार्थ्यांच्या ईमेलवरतीच आपण तो घेतलेला होता, आपले माननीय शीला पाटील मॅडम यांच्या. तर ते सगळं मी तुम्हाला सांगेन त्या वेळेला. ओके, यानंतरही थोडंसं थांबायचं आहे. ज्यांनी प्रवेश घेतलेला आहे त्यांच्यासाठी ती मीटिंग असेल. तर अजूनही ज्यांनी प्रवेश या ठिकाणी या कोर्समध्ये घेतलेला नसेल त्यांना विनंती आहे की त्यांनी आजच आपला प्रवेश निश्चित करावा. उद्यापासून याची फी जी आहे ती या ठिकाणी 888 रुपये करण्यात येणार आहे. तर या ठिकाणी बघा, आता मी याला क्लोज करणार आहे. क्लोज केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला प्रायमरी लिस्ट, आता याच्यामध्ये 40 जण झालेले आहेत, अजून 3 जण या ठिकाणी या ट्रेनिंग लिस्टमध्ये मी आज जोडणार आहे. या ठिकाणी कालपर्यंत 37 होते, आज अजून 3 प्रवेश झालेले आहेत. तर टोटल आता शेवटचे फक्त 10 या ठिकाणी प्रवेश आपण या ठिकाणी घेणार आहोत. ओके, 50 आपला टार्गेट होतं, त्या पद्धतीनं आपण 50 आपले जे आहेत या ठिकाणी घेणार आहे. तर हे माझं या ठिकाणी शाळेत कॉलेजचं काम होतं. झुरळाच्या तोंडाचे वेगवेगळे प्रकार आहेत, भाग आहेत हे. त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला देईन, त्याचं प्रॅक्टिकल केलेलं आहे आज त्याबद्दलचं. ते इमेज प्रमाणेच प्रॅक्टिकल तसं त्या पद्धतीने दिसतं. बरं, ते असो, तो भाग आहे वेगळा. आता या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे की हा जो आहे फिल्मोरा, हा व्हिडिओ श्रीराम जन्मकथा या ठिकाणी कशा पद्धतीनं ही कथा आतापर्यंत आपण व्हॉइस ओव्हर प्लस डायलॉग्स, ऍक्च्युअल कॅरेक्टर्स, ऍक्च्युअल त्यांची भावना, त्यांचे संवाद, ओके, तो सीन, तो बॅकग्राऊंड, ते ते ठिकाण, ते सगळं, ते स्थळ सगळं आपण या ठिकाणी हे केलेलं आहे. तर आता आतापर्यंतचा व्हिडिओ सर्वांनी बघा. आवाज येतोय का व्हिडिओचा, तो मला सांगा अगोदर. सुमारे 7,000 येतो आहे सर. आत येतोय आवाज, व्हिडिओचा आवाज याचा हो 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 येतो येतो. ओके ओके. तर आता पाहून घ्या. थोडंसं फुल स्क्रीन मध्ये दाखवतो वाटलं तर तुम्हाला. माझा ऑडिओ आता म्यूट करतो. सुमारे 7,000 वर्षापूर्वी ही आहे अयोध्या, सुवर्ण नगरी, जिथे धर्म, सत्य आणि समृद्धी नांदते. माझ्याकडे सर्व काही आहे, पण माझ्या वंशाला वारस नाही. दशरथ राजा पराक्रमी होते, पण मनात एक आर्त वेदना होती, निपुत्रिक असण्याची. गुरुदेव, मला मार्ग दाखवा. राजन, पुत्र कामेष्टी यज्ञ कराद, तुमची इच्छा पूर्ण होईल. ओम अग्नये स्वाहा, ओम सूर्याय स्वाहा, ओम प्रजापतये स्वाहा, ओम इंद्रय स्वाहा. राजा दशरथ, मी प्रसन्न आहे. हे दिव्य पायस स्वीकारा. ये लो राजन, ये अपने 3 रानियों को खिलाओ, तुम्हें अवश्य पुत्र प्राप्ति होंगी. हे घ्या राजन, हे तुमच्या 3 राण्यांना खायला द्या, तुम्हाला अवश्य पुत्र प्राप्ती होईल. धन्यवाद देवी, मी तुमच्या आशीर्वादाचे पालन करेन. या ठिकाणी बघा, आता ही आपली शेवटची फ्रेम झालेली आहे की हे मी तुमच्या आशीर्वादाचं पालन करेन. या ठिकाणी हा फक्त व्हिडिओ या ठिकाणी थोडासा डबल झालेला आहे, हा थोडासा ऍड केलेला आहे काल. या ठिकाणी हे घ्या राजन, हे तुमच्या 3 राण्यांना खायला द्या, तुम्हाला अवश्य पुत्र प्राप्ती होईल. धन्यवाद देवी, मी तुमच्या आशीर्वादाचे पालन करेन. या ठिकाणी अशा पद्धतीनं जे आहे आशीर्वादाचे पालन करणं हे हा आलेला आहे. आता हे 3 राण्यांना या ठिकाणी हे दिले जाणार आहे. तर 3 राण्या कोणत्या होत्या ते आपल्याला या ठिकाणी माहित आहे, बरोबर आहे. हिंदी कुठे आहे? हिंदी व्हॉइस ओव्हर मध्ये हिंदी आहे, बरोबर आहे. त्यामुळं
ते आपण मराठीत करून घेऊ शकतो, त्याचा काय नाही प्रॉब्लेम. ते थोडंसं फिनिशिंग मध्ये होईल कव्हर. मराठीतच हा व्हिडिओ कम्प्लीट आपला तयार होणार आहे, त्याबद्दल काळजी असावी. या ठिकाणी बघा, आता हा ज्यावेळेस आपण या ठिकाणी दिलेला आहे, ओके, तर आता आपल्याला काय करायचं आहे, 3 राण्या या ठिकाणी त्याचे कॅरेक्टर्स आपण या ठिकाणी ज्यावेळेस तयार करायला सांगितलेले, त्याचा प्रॉम्प्ट मी तुम्हाला सांगेन कसा तयार केलेला आहे. तर या ठिकाणी बघा, 3 क्वीन्स या ठिकाणी आपण अशा पद्धतीनं व्हिंटेज स्वरूपातल्या तयार केलेल्या आहेत. ओके, त्यामध्ये या ठिकाणी ह्या ज्या आहेत ते कौशल्या माता आहेत, आणि ह्या ज्या आहेत ते कैकेयी आहेत, आणि ह्या ज्या आहेत ते सुमित्रा आहेत. ठीक आहे, तर आता या ठिकाणी बघा, आपल्याला परत त्यानंतर खीर ऑफरिंगचा एक इमेज अगोदर जनरेट केलेली आहे. इमेज जनरेशन का महत्वाची आहे ते तुमच्या लक्षात येईल आता. आणि ही या ठिकाणी बघा, एक वेगळ्या ठिकाणी परत ही खीर जी आहे या ठिकाणी, किंवा हे जे राईस पडिंग ज्याला आपण म्हणतो इंग्रजीमध्ये, इंडियन राईस पडलिंग, तर हे आपण दिलेलं आहे. 3 राण्यांना या ठिकाणी देणार आहेत हे दशरथ राजा. ठीक आहे, आणि काय बोलणार आहे त्यावेळेला, कसं बोलणार आहे ते आपल्याला वैयक्तिक स्तरावरच तयार करायचं आहे. प्रॉम्प्ट या ठिकाणी तयार आहे आपला, परंतु प्रॉम्प्टने ते दिलेलं नाहीये. त्यातले मधले जे भाग असतात, थोडेसे बारकावे असतात, ते थोडेसे कंटिन्युटी येण्यासाठी जे आहे आपल्याला या ठिकाणी ते करावं लागतं. बरोबर आहे. परंतु आता या ठिकाणी हे तर आपण करणारच आहे, पण अगदी सुरुवातीला थोडंसं हेजन बद्दल मला दाखवायचं आहे, हेजन बद्दल सांगायचं आहे. या ठिकाणी हा जो फोटो आपण वापरून या ठिकाणी झेंड्यावरती हा फोटो आपण या ठिकाणी केला, आणि इंट्रोसाठी आपण ते वापरणार आहोत. आउट्रोसाठी तयार केला, पण या ठिकाणी आपण इंट्रोसाठी ते वापरणार आहोत, जेणेकरून जे आहे ते हे बघा, हे सगळं आता मी सिलेक्ट करतो. सिलेक्ट केल्यानंतर याला राईट क्लिक करून या ठिकाणी कंपाऊंड क्लिक करत आहे, म्हणजे हे एकाच या ठिकाणी क्लिपमध्ये येतील. त्यापूर्वी थोडासा हा जो काही हा आहे संगीत आहे, याचा थोडासा आवाज कमी करतो, म्हणजे जेणेकरून हे बघा, हे थोडंसं फिनिशिंग मध्ये मी नंतर शेवटी करणारच आहे, पण तुमच्या समोरही करतो. जे सुरुवातीला आवाज जो काही थोडासा त्यामध्ये म्युझिक मिक्स आवाज, जास्त म्युझिक या ठिकाणी ऐकतो, थोडंसं मी कमी करतो, जेणेकरून पहिला वाला जो आहे हा या ठिकाणी तुम्हाला ऐकू येईल बऱ्यापैकी. ही आहे अयोध्या, सुवर्ण नगरी, जिथे धर्म, सत्य आणि समृद्धी नांदते. हे बघा, आता बऱ्यापैकी आता कमी केलेला आहे, त्यामुळे डायलॉग ओरिएंटेड या ठिकाणी हा व्हिडिओ झालेला आहे. आता आपण काय करूया, या ठिकाणी हा जो सगळा आपले तुकडे आहेत, ओके, ते आपण राईट क्लिक करून या ठिकाणी एकच क्लिप बनवून घेऊ याची, कंपाऊंड क्लिप करून. या ठिकाणी ही एक क्लिप झालेली आहे, आणि या ठिकाणी ही क्लिप थोडीशी पुढे ठेवूया, आणि या ठिकाणी आपल्याला जो कालचा आपण व्हिडिओ तो झेंड्याचा बनवलेला होता तो या ठिकाणी आणूया. ठीक आहे, तर ही आपली अगदी सुरुवात असणार आहे. याचीही सुरुवातीच्या अगोदर या ठिकाणी आपले व्हॉइस ओव्हरचा डायलॉग असणार आहे काहीतरी एक. ओके, त्यामध्ये आपण थोडस कॉमिक बुक सारखं त्याच्यावर व्हॉइस ओव्हर देणार आहोत. सुरुवात अशी करू शकलो असतो आपण. हे बघा, ही सुरुवात आपण करू शकलो असतो अशी, परंतु काय आहे यामध्ये, की तो पुढचा कथेचा व्हिडिओ आहे किंवा काहीतरी डायलॉग्स आहेत, व्हॉइस ओव्हर आहेत, स्टोरी आहे, हे कळण्यासाठी अगोदर, याच्याही अगोदर थोडासा एक वेगळा इंट्रो आपण टाकणार आहोत. फक्त व्हॉइस ओव्हरचा इंट्रो या ठिकाणी आपण टाकणार आहोत, जेणेकरून लोकांचं लक्ष या ठिकाणी ही स्टोरी आहे म्हणून या ठिकाणी राहील. बरोबर, नाहीतर एक कुठला तरी फक्त म्युझिकल व्हिडिओ आहे साधा सुद्धा असा आपल्याला हा व्हिडिओ दाखवायचा नव्हता. बरोबर आहे. तर या ठिकाणी हा जो काही सीन आहे तो आपण पहिल्यांदाच घेणार आहे, पण थोडस पहिला डायलॉग, पहिला एक 10 सेकंदाचा 8 सेकंदाचा डायलॉग असेल, आणि त्याच्यानंतर हा प्ले होईल, आणि हे प्ले झाल्यानंतर हे सुद्धा सांगणार आहेत की यामध्ये तुम्ही या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहात. ठीक आहे, तर बघा, आता बघा या ठिकाणी इथपर्यंत असं झालेलं आहे, आणि इथून झाल्यानंतर, असं झाल्यानंतर आता हॅपी राम नवमी येण्याच्या अगोदर या ठिकाणी आल्यानंतर लगेच जे आहे या ठिकाणी काय होणार आहे, आपण हा जो काही व्हिडिओ, म्हणजे हा जो व्हिडिओचा जो भाग आहे तो आपण थोडासा मोठा करणार आहे. इथं बघा, ट्रान्सफॉर्म करूया आपण. ट्रान्सफॉर्म केल्यानंतर या ठिकाणी थोडंसं पुढे जाऊया. थोडंसं पुढे गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला इथं हा ट्रान्सफॉर्म करायचा, या पद्धतीने ट्रान्सफॉर्म करायचा आहे. ओके, या ठिकाणी बघा अशा पद्धतीनं. ओके, लाईक धिस. सो हा इथून असा, हे बघा, असा होईल अगोदर. आता हे झाल्यानंतर इथे आल्यानंतर आता हे अचानक बोलू लागणार आहे, रामलल्ला बोलू लागणार आहेत. बरोबर आहे, म्हणजे जी काही बालक स्वरूपातले
श्रीराम आहेत त्यांना रामलल्ला असं आपण म्हणतो, बरोबर आहे. तर तो जन्म तिथं झालेला आहे, अयोध्येमध्ये तसा जन्म झालेला आहे, म्हणून ते बालकाची मूर्ती आपण म्हणूया, बरोबर आहे, ती तिथं ठेवलेली आहे. तर लहानपणाची मूर्ती ठेवलेली आहे तिथं, बरोबर आहे. तर या ठिकाणी आपण काय करूया, हा जो भाग आहे तो आपण स्नॅपशॉट म्हणून काढून घेऊया. तर आता पीएनजी, ओके, डेस्कटॉपला या ठिकाणी आलेला आहे. इथं स्नॅपशॉट 4 म्हणून आलेला आहे, तो आपण या ठिकाणी हेजिनला घेऊन जाणार आहे. तर हेजिनचा हा इंटरफेस आहे किंवा हेजिनचा हा जो आहे एक काय आहे, या ठिकाणी होम पेज आहे. या ठिकाणी आपण म्हणूया आय मुबिन या ठिकाणी म्हणत आहे ते व्हॉट वुड यू क्रिएट. तर आपल्याला हा अवतार व्हिडिओ आपण बनवायचा. तर अवतारमध्ये ज्यावेळेस तुम्ही चाल, या ठिकाणी बघा इथं अवतार 4 म्हणून या ठिकाणी आलेला आहे. तर या ठिकाणी मी ही स्क्रिप्ट जी आहे या ठिकाणी ऑडिओ याचा मी तयार करणार आहे अगोदर, बरोबर आहे. आणि या ठिकाणी बघा हा जो आहे क्लोन मी, तुमचा फोटो किंवा दुसरा कोणाचाही फोटो तुम्ही या ठिकाणी वापरू शकता, क्लोन करू शकता किंवा डायरेक्ट ऍज इट इज फोटो तुम्ही अपलोड करू शकता. या ठिकाणी आपण अपलोड करूया फोटो. हा जो होता, जो शेवटची फ्रेम तिथे आलेली आहे ती कंटिन्युटी मध्ये तीच राहावी, म्हणून स्नॅपशॉट 4 ही इमेज जी आपण शेवटी स्नॅपशॉट मध्ये घेतलेली आहे ती या ठिकाणी मी इथं देत आहे, ठीक आहे. आणि ते काय करत आहे, अपलोड करत आहे. आता अपलोड केल्यानंतर या ठिकाणी हा जो फोटो आहे तो या ठिकाणी अशा पद्धतीनं इथं अपलोड होईल. ओके, सो न्यू अवतार म्हणून आपण याला टाकणार आहे. आणि तर सीएसएन छत्रपती शिवाजी महाराजांना आपण हे म्हटलेलं होतं. तर इथं आपण म्हणूया पीएसआर म्हणूया, प्रभू श्री रामचंद्र, बरोबर आहे. पीएसआर नाव देऊया आपण. अनस्पेसिफाईड जागी इथं आपण म्हणूया यंग अडल्ट. आणि या ठिकाणी इथं मॅन म्हणून जेंडर देऊया. एथनिसिटी इथं एथनिसिटी मध्ये येत नाही असं, बट हिअर व्हॉट वी कॅन से काहीतरी थोडंसं या ठिकाणी आपण साऊथ एशियन वगैरे असं टाकू शकतो. आणि त्यानंतर आपण कंटिन्यू करूया. ओके, कंटिन्यू केल्यानंतर हा अवतार जो आहे तो या ठिकाणी सिलेक्ट होईल. युअर अवतार इज रेडी. तर या ठिकाणी हा आपला अवतार या ठिकाणी रेडी झालेला आहे. आता आपल्याला क्लोन व्हॉइस क्लोनिंग तर यामध्ये सध्या आज आपण किंवा याच्यामध्ये आपण करणार नाहीये, ठीक आहे. याला आपण कट करू शकतो आणि या ठिकाणी आपण बॅक जाऊया एकच मिनिट. त्याच्यामध्ये ते आपलं कॅरेक्टर तयार झालेलं आहे. तर या ठिकाणी आपण काय करूया, अपलोड लुक करूया. इथं बघा हे अवतार मध्ये आपल्याला जायचं आहे. अगोदर होम पेज वरती जाऊया आपण आणि या ठिकाणी हे कट करूया आणि या ठिकाणी हा जो फोटो आहे तो आपण या ठिकाणी सिलेक्ट करूया. आता इथं अपलोड झालेला आहे तो, बरोबर आहे. आता हा उभा बनवायचा आहे का आपल्याला आडवा बनवायचा आहे, तो सुद्धा या ठिकाणी तुम्हाला ओपन एआय स्टुडिओ मध्ये या ठिकाणी करता येतो. आता आपण काय करूया, सेटिंग मध्ये लँडस्केप मोड या ठिकाणी आपण करूया, ठीक आहे. लँडस्केप मोड. तर हा आडवा आपण व्हिडिओ बनवत होतो त्यामुळे अशा पद्धतीने इथं झालेला आहे. तर हा जो आहे तो आपण इथे घेतला आणि इथं स्क्रिप्ट तुम्ही टाईप केल्यानंतर त्यांचा आवाज स्वतःचा ते टाकतील, बरोबर. स्क्रिप्ट न टाकता इथे बघा, इथे अपलोड आहे. तुमचं जे काही MP3 आहे ते तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता, बरोबर आहे. तर MP3 काय तयार करायची आहे आपल्याला, या ठिकाणी परत एकदा आपण जाऊ शकतो. या ठिकाणी आयडियल एआय टूल, ज्यावरती आपण सगळे या ठिकाणी टूल्स प्रो व्हर्जनचे घेतलेले आहेत. परप्लेक्सिटी प्रो, जेमिनी प्रो, ChatGPT प्रो, सोरा प्रो, गॅमा प्रो, सुनो प्रो, 11 लॅब्स प्रो, कॅनवा प्रो, TCB प्रो, आयलो IMG प्रो, हे सगळे प्रो एकाच छताखाली आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. अजूनही या ठिकाणी आहेत काही टेक्स्ट स्टुडिओ प्रो, ओके, वगैरे वगैरे. आता या ठिकाणी आपण काय करतो, या ठिकाणी ChatGPT प्रो मध्ये या ठिकाणी आपण तो, मला वाटतं ते प्रॉम्प्ट आपण तयार केलेला होता. तर त्या प्रॉम्प्टच्या ठिकाणी आपण थोडंसं जाऊया. या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय अग्निदेव इमेज रिक्वेस्ट वगैरे वगैरे आलेली आहे. ओके, आता हे शेवटचं आपण एक रिफाईनमेंट करताना आपण हे तयार केलेलं होतं, बरोबर आहे. आता हे मी तयार करत असताना बघा हे प्रॉम्प्ट वापरलेले आहेत. अगोदर तर हे हा खीर देतानाचा जो काही होता, बरोबर आहे. आता अगोदर या पद्धतीचं तयार झालेलं होतं. ओके, एवढे चेंजेस करावे लागले बघा. आता या ठिकाणी तुम्हाला दाखवतो. क्रिएट इमेज ऑफ 3 क्वीन्स, हे 3 क्वीन्स झाले, परंतु हे खूपच मॉडर्न वाटत होते. या ठिकाणी त्यांच्या साडींचा कलर वगैरे वगैरे लिटर आणि तरुण सुद्धा वाटत होते. थोडेसे ओल्डर झालेले होते ते त्यावेळेस. तर या ठिकाणी लिटर ओल्डर, तर थोडासा ओल्डर लुक आला बघा या ठिकाणी. आणि त्या नो क्राऊन ऑन एनीबडीज हेड, तर क्राऊन नसायला पाहिजे पण इथं पदर हटला. तो सारी शुड बी ओव्हर द हेड ऑफ मिडल वन, तर त्यामुळे सारी हे पदर सुद्धा आला. त्यानंतर जे आहे देअर लुक शुड बी लाईक दिस, तर माझ्याकडे ऑलरेडी इमेज तयार होती त्यामुळं मी तर असा विंटेज लुक पाहिजे, तर हा विंटेज लुक आला. आणि थोडासा जो काही रॉयल अटायर किंवा जो काही एक ऐतिहासिक फील यायला पाहिजे तो या ठिकाणी आलेला आहे. ही इमेज जनरेट झाल्यानंतर या ठिकाणी आपण जी आहे या ठिकाणी या पद्धतीने बघा
धिस पर्सन म्हणजे आता हा पर्सन आपण दिला तो जे दशरथ राजा दिले आणि ते या राण्यांसमोर बसलेले आहेत टू ऑफर देम धिस राईस खीर ग्रेट इमेज. तर या ठिकाणी अशा प्रकारचं आला, परंतु लुक्स असे नव्हते, तर असा लुक्स पाहिजे. त्यामुळे मग हा लुक दिला, त्यामुळे हा लुक आला आणि त्या ठिकाणी ही फायनल इमेज आपली तयार झाली. आता क्वीन कौशल्या विथ अ लिटल बेबी ऑन बेड आफ्टर प्रेग्नन्सी बेबी लॉर्ड रामा ग्लोईंग डिवाइन एरा. आता मी टाईप करूनच केलेलं आहे अशा पद्धतीनं दाखवा म्हणून. सो मदर कौशल्या होल्डिंग बेबी, हेवनली लाईट रेज वगैरे येत आहेत आणि फ्लावर्स फॉलिंग होत आहे, सॉफ्ट क्लाउड होत आहे वगैरे वगैरे, अल्ट्रा सिनेमॅटिक. त्यामुळे हा जन्माचा डायरेक्टर जो आहे तो 9 महिन्यानंतर जन्म झालेला आहे, तो असा आपल्याला इथं दाखवायचा आहे. ओके, त्यानंतर मग शो अनदर क्वीन विथ अनदर चाइल्ड भरत. तर हे मग भरताचाही जन्म झाला आणि त्यानंतर मग टू किड्स हे जे आहेत ते जुळी मुलं, ट्विन्स टाकायचं राहिले होते, पण टू किड्स टाकले इथं. हे जुळे होते, कोण कोण? लक्ष्मण आणि शत्रुघ्न, बरोबर आहे. जुळी मुलं तयार झालेली आहेत. आता या ठिकाणी हे सगळं इमेजेस मध्ये मी घेतलेलं आहे फायनली. आता आपण काय म्हणूया, सो बेसिकली त्याला म्हणायचं आहे, सो basically the we are making a story, AI story आपण म्हणूया, AI story of birth of Lord Rama in Marathi. So please give me 8 to 10 seconds. Okay, 8 to 10 seconds of, किंवा तुम्ही 30 सेकंड्स पर्यंत घेऊ शकता. तिथे बघू थोडंसं आपण वाढवूया जर तशी गरज असली तर. 8 to 10 seconds of self talk of Rama itself, which will be created in Hejin. त्याला म्हणायचं कशामध्ये, आपण ते सेल्फ टॉक म्हणजे फोटो टॉक इफेक्ट आपण टाकणार आहोत इन Hejin. ओके, सो cue me that crisp and brief audio script to be generated at the beginning of the video. आपण म्हणूया at the beginning of the video. ओके, व्हिडिओच्या सुरुवातीला हे टाकण्यासाठी आम्हाला दे म्हणायचं आहे तुम्हाला, राईट. As an introduction of this video. Okay, if needed you can create 15 seconds dialogue. ओके, या ठिकाणी आता हा फोटो टॉकिंग इफेक्ट साठी आपण थोडासा प्रॉम्प्ट या ठिकाणी तयार केलेला आहे. बघूया, आपण इथं वर त्याला म्हटलेलं नाहीये की मराठीमध्ये तयार कर म्हणून, परंतु वर म्हटलेलं आहे आपण की हा टोटल व्हिडिओ मराठीत होणार, त्यामुळे बघा त्यांना मराठी दिलेला आहे. सो मी राम धर्माचा मार्ग दाखवण्यासाठी पृथ्वीवर अवतरलो, अधर्माचा नाश आणि सत्याचा विजय हीच माझी कथा, ही आहे माझ्या जन्माची दिव्य गाथा, रामायणाची सुरुवात. मी राम, आता बघा अल्टरनेट आहे, थोडं अधिक सिनेमॅटिक आहे. मर्यादा आणि धर्म यांचे प्रतीक, मानवतेला सत्याचा मार्ग दाखवण्यासाठी माझा अवतार झाला, ही केवळ कथा नाही, ही आहे धर्मत्याग वगैरे. तर हे मला पहिलं थोडंसं बऱ्यापैकी अजून आर्टिस्टिक वाटत आहे, काम डिवाइन डिवाइन वाटत आहे जास्त, त्यामुळे हा मी या ठिकाणी घेत आहे. श्रीराम असं आपण या ठिकाणी शब्द टाकूया. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, हा घेऊन जायचं या ठिकाणी आपल्याला 11 लॅब्स प्रो मध्ये या ठिकाणी घेऊन जायचं आहे. तर या ठिकाणी मी हा 11 लॅब्स मध्ये मी घेऊन गेलेलो आहे. 11 लॅब्स मध्ये घेऊन गेल्यानंतर या ठिकाणी अगोदर आपल्याला ऑडिओ बनवावं लागेल. ओके, या ठिकाणी टेक्स्ट टू स्पीच मध्ये जाऊया आपण. 11 लॅब्स 11 V3 हे जे नवीन मॉडेल आहे V3चं, ते या ठिकाणी आपण वापरणार आहोत मुद्दाम, जेणेकरून आपल्याला तो एक प्रोफेशनल लेवलचा ऑडिओ या व्हॉइस ओव्हर आपल्याला या ठिकाणी मिळेल. आता आपण व्हॉइस ओव्हर नाही, पण हा डायलॉगच असणार आहे, तो डायलॉग आपल्याला मिळेल. ठीक आहे, आता इथं पेस्ट करूया आपण. ओके, आणि इथे जो आहे आपल्याला या ठिकाणी थोडासा लिटल यंगर आपल्याला दाखवायचं. तर हिंदी आपण ठेवायचं आहे. एज जे आहे या ठिकाणी बघा, जेंडर आपल्याला इथं अगोदर मेल करायचं आहे. ओके, अँड हिअर एज जे आहे या ठिकाणी आपण थोडस यंग ठेवूया. सो यंग एज, अँड हिअर यू कॅन सी रिच अँड सॉफ्ट आहे. थोडंसं डिवाइन टाईपचं या ठिकाणी बघूया आपण. या ठिकाणी कॅटेगरीमध्ये ते येतं ऍक्च्युली, कॉन्व्हर्सेशनल, एंटरटेनमेंट, सोशल मीडिया, कॅरेक्टर्स, कोणत्या टाईपचं तुम्हाला तो व्हॉइस पाहिजे. तसं तर आपण जर इथं लिमिटेशन त्याला दिले तर इथं मग संख्या कधी कधी खूप कमी होते, त्यामुळे आपण वर्ण सगळं चेक करूया.
ओके, या ठिकाणी तुम्ही बघू शकता सॉफ्ट अँड इमोशनल लक्ष. ओके, आपण हे बघूया कसं आहे. जब तुम हर सवाल ओके, आता रकीबचा बघा, आवाज येतोय का तुम्हाला? कभी सोचा है ओके, आता हा थोडासा अडल्ट, हा चांगला होता काम, परंतु काम अँड आपल्याला थोडंसं कमी यायचं पाहिजे, बरोबर आहे, यंग अडल्ट. अगर आप उस समय मुस्कुराते ओके, राजूचं नमस्ते. बघा, मैं बंटी सिर्फ बघूया, रील्स ही नहीं, या ठिकाणी बघा माहिर. कधी कधी आपल्याला जो आहे अभि. तो दोस्तों आई एम अभी. ओह, आपको आता हा थोडासा कधी कधी लहान बालक जे मेल असतं, बरोबर आहे, कधी कधी तो फिमेल सारखा व्हॉइस त्यांचा येतो, तर आता आपण हा थोडासा वापरून बघूया. ओके, सेतू बघा आता हा, नमस्ते, मेरी आवाज उस रात पुरानी हे सगळं अडल्टचे म्हणजे चांगले नंतर नंतर खूप असे वापरून झालेले आहेत बरं का असे. तर या ठिकाणी आपण बघूया, या ठिकाणी कॉन्फिडंट, फ्रेंडली, क्लिअर. देखो मैं ओके, हा जो आहे मी पहिला ओह, वापरलेला होता, आपको आपण हा एक वापरून बघूया थोडासा. आणि एनहान्स करून मी मर्यादा पुरुषोत्तम, आपण अगोदर असं थोडंसं काय करूया, त्यांचं डायरेक्ट ते नाव असं, जर ते स्वतःला इंट्रोड्यूस करत असतील तर ते एवढं अपिलिंग वाटणार नाही. अपिलिंग वाटण्यासाठी आपण थोडंसं चेंज करूया, आपल्या पद्धतीने चेंज करूया, आपल्याला जे सध्या लक्षात येत आहे ते, बरोबर आहे. त्यामुळे कधी कधी प्रॉम्प्टला जे आहे आपल्या या ठिकाणी ठिकाणाच्या किंवा लोकांच्या या ठिकाणी मानसिकतेचा विचार करून या ठिकाणी कधी कधी आपल्याला हे करावं लागतं आणि ते कथेची गरज आहे, बरोबर आहे. मी परत श्रीराम. ओके, तर या ठिकाणी आपण बघूया, आपण एनहान्स करूया. एनहान्स केल्यानंतर हा थॉटफुलच येत आहे का, हा थॉटफुल येत आहे ते, की आता इथं आपण कीप करूया आणि जनरेट स्पीच करूया, ठीक आहे. मी मर्यादा पुरुषोत्तम. ओके, मी मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम धर्माचा मार्ग दाखवण्यासाठी पृथ्वीवर अवतरलो. अधर्माचा नाश आणि सत्याचा विजय हीच माझी कथा. ही आहे माझ्या जन्माची दिव्य गाथा, रामायणाची सुरुवात. मी मर्यादा आता आपण एक काम करूया, थोडंसं हा आवाज त्याचा ऍप्लिकेबल आहे. जर आपण नॉर्मल ह्युमन बिंगचा जर आपण आवाज घेत असू तर या ठिकाणी हा मला ऍप्लिकेबल वाटतोय. बट हिअर हा डिवाइन एक कॅरेक्टर आपण घेतलेला आहे, डिवाइन कॅरेक्टर. सो आपण थोडासा लिबर्टी अशी घेऊ शकतो की वी कॅन मेक लिटल बेस जो आहे तो जास्त असला तरी चालेल, बिकॉज फायनली ते शेवटी एक डिवाइन एंटिटी आहेत, बरोबर आहे. त्यामुळं आपण हा जो यंग आहे त्याऐवजी थोडासा लिटिल बेस, काम रिलॅक्सिंग, मला वाटतं हे चांगलं असेल. कभी सोचा है आता हे वापरून बघूया थोडंसं आपण काम अँड रिलॅक्सिंग वाला रकीबचा. ओके, रिलॅक्सिंग सुद्धा वाटलं पाहिजे, ऐकताना थोडंसं असं एक दैवी अनुभूती ज्याला आपण म्हणतो तशी ती होणं अपेक्षित आहे, ठीक आहे. मी मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम धर्माचा मार्ग दाखवण्यासाठी पृथ्वीवर अवतरलो. अधर्माचा नाश आणि सत्याचा विजय हीच माझी कथा. ही आहे माझ्या जन्माची दिव्य गाथा, रामायणाची सुरुवात. ठीक आहे, हे व्यवस्थित आहे. आता हा एक बघूया सेकंड वाला. मी मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम धर्माचा मार्ग दाखवण्यासाठी पृथ्वीवर अवतरलो. अधर्माचा नाश आणि सत्याचा विजय हीच माझी कथा. ही आहे माझ्या जन्माची दिव्य गाथा, रामायणाची सुरुवात. ठीक आहे, दोन्ही चांगले आहेत. आता फर्स्ट आपण डाउनलोड केलाय ऑलरेडी, म्हणून त्या ठिकाणी हाच वापरूया आपण. या ठिकाणी बघा, आता मी एजंडा परत जातो आणि हिथं जे आहे ते अपलोड करणार आहे, डायरेक्ट अपलोड फाईल करणार आहे. आणि या ठिकाणी डाउनलोड्स मध्ये जे नवीन आलेलं आहे या ठिकाणी टुडे वाला, या ठिकाणी याला आपण ओपन करूया. ओपन केल्यानंतर या ठिकाणी आपण काय करूया, अपलोड करूया. ठीक आहे, आता हा अपलोड केल्यानंतर आपल्याला हा ऍड ऑडिओ करायचा 19 सेकंदाचा आहे.
तर त्याला एक पूर्ण जे आहे एक भाव निर्मिती ज्याला आपण म्हणतो भावपूर्ण, बरोबर आहे, तो भाव सुद्धा येणं गरजेचं आहे. जर भाव नसेल, ओके, तर त्याचा प्रभाव सुद्धा कमी होणार आहे मग. ठीक आहे. तर आता आपण काय करूया, हा जो आहे तो आपण काय करूया, सेंड करूया. ठीक आहे. सो या ठिकाणी हा जो बटन तुम्हाला दिसतोय व्हर्टिकल, तो या ठिकाणी आपला झालेला हा फोटो, हा ऑडिओ बोलला जाणार आहे. ठीक आहे. आता आपण काय करूया, ठिकाणी सेंड करूया. सेंड केल्यानंतर बघा हा व्हिडिओ जनरेशन आपला आता स्टार्टेड झालेलं आहे. बरोबर आहे. तर आता इथे हे कुठे दिसणार आहे तुम्हाला, या ठिकाणी बघा इथं खाली थोडंसं प्रोसेसिंग चालू आहे, किंवा इथे तुम्हाला प्रोजेक्ट्स मध्ये बघा, प्रोजेक्ट्स मध्ये इथे एक प्रोजेक्ट तुम्हाला दिसेल 31% इथे या ठिकाणी हे झालेलं आहे. ठीक आहे. तर यावरती माझे बरेचसे या ठिकाणी हे बघा, तुम्ही सायंटिस्टचे व्हिडिओ बघितलेले असतील, बरोबर आहे, किंवा हे जे तुम्ही आहेत 5 आपले जे 8 मार्चला महिला दिनानिमित्तच बनवलेलं होतं, ते ह्याच्यामध्येच बनवलेलं होतं. आणि हे तर हे बऱ्याच जणांना आमच्या जुन्या प्रशिक्षणार्थींना आठवत असेल, की हे आपण कशामध्ये म्हणजे कशासाठी तयार केलेलं होतं. ही जी सुरुवात होती, शैक्षणिक व्हिडिओची सुरुवात, यामध्ये अगदी सरस्वती माता बोलत आहे, या प्रकारचं या ठिकाणी ही निर्मिती केलेली होती. याला आपण बघूया, तुम्हाला दाखवतो हे तोपर्यंत. जो तुम्हारी पढ़ाई में बहुत काम आने वाला है। प्रतिशत यानी परसेंटेज। प्रतिशत हा एक झालेला आहे. आणि पहिल्यापासून सुरुवात जी होती ना, ती सुरुवात अशी होती, हिथून होती, बरोबर आहे. त्यावेळेस 13 सेकंदाचे बघा, आम्ही त्यावेळेस फ्रीवाला वापरत होतो, आणि फ्रीवाला वापरून सुद्धा 3 व्हिडिओज बनतात एजंटचे. परंतु त्यामध्ये मग आम्ही हे वॉटरमार्कचं कसं घालवायचं वगैरे त्यासाठी आम्ही बाकीचे सॉफ्टवेअर वापरून ते काढायचो. ठीक आहे. परंतु आता आपल्याकडे पेड व्हर्जन आहे, आपण तुम्ही त्याचा वापर करू नमस्ते शकता. मेरे प्यारे बच्चों, मैं येतोय आवाज तुम्हाला? नमस्ते मेरे प्यारे बच्चों, मैं हूँ सरस्वती माता, ज्ञान, विवेक और विद्या का प्रतीक। आज मैं एक सुंदर ज्ञानमयी यात्रा पर तुम्हारा स्वागत करती हूँ। यह वीडियो एक ऐसे विषय पर आधारित है। हे बघा, आणि पुढं 13 सेकंदानंतर पुढचा मग तो तुकडा तिथे दिलेला होता. आता इथे हे जे हा अवतार 4 त्यावेळेस नव्हता, एका वर्षापूर्वी. ते अवतार जो आहे 3 मध्ये काम होतं. आता इथे बघा थोडंसं एक्सप्रेसिव्ह वाटेल तुम्हाला जास्त. हा व्हिडिओ आपला तयार झालेला आहे आणि तुम्ही बघू शकताय. आवाज येत आहे का ऑडिओचा जो मी प्ले करतोय? आवाज येत आहे का? मी मर्यादा पुरुषोत्तम. येतोय आवाज तुम्हाला? आवाज येत आहे का? हो सर. हो येतोय सर. ओके, बघा. मी मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम, धर्माचा मार्ग दाखवण्यासाठी पृथ्वीवर अवतरलो. अधर्माचा नाश आणि सत्याचा विजय हीच माझी कथा. ही आहे माझ्या जन्माची दिव्य गाथा, रामायणाची सुरुवात. झालं व्यवस्थित, खूप छान पद्धतीने या ठिकाणी आलेलं आहे, डिसेंट आलेला आहे. अँड आपण काय करूया, डाउनलोड करूया, कारण कधी कधी जास्त एक्सप्रेसिव्ह, मला तो डिवाइन एक्सपिरियन्स ज्याला आपण दैवी अनुभूती आपण ज्याला म्हणतो, ती या ठिकाणी येत आहे. त्यामुळे आपण काय करूया, या ठिकाणी थोडंसं बॅकग्राऊंड म्युझिक वगैरे सुद्धा त्या टाईपचं आपल्याला द्यायचं आहे शेवटी, आणि त्या टाईपनं आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. ठीक आहे, या पद्धतीनं. सो आता बघा, या ठिकाणी आपण इम्पोर्ट करूया, आणि इम्पोर्ट केल्यानंतर हा जो अवतार 4 वाला व्हिडिओ आहे, तोच या ठिकाणी आपल्याला पुढे या ठिकाणी जोडायचा आहे, बरोबर आहे. त्यामुळे हा तुकडा जो आहे तो थोडासा अजून पुढे घ्यावा लागेल आपल्याला, आणि नाहीतर हा जो आहे या ठिकाणी असं घेऊया आपण, इथं अजून कट करूया. या ठिकाणी बघा, आता इथेपर्यंत आल्यानंतर ओके, बघा या ठिकाणी शेवटची फ्रेम आपण घेतलेली होती, आणि ती या ठिकाणी बोलू लागणार आहे. आता बघा, मी मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम, धर्माचा मार्ग दाखवण्यासाठी पृथ्वीवर अवतरलो. अधर्माचा नाश आणि सत्याचा विजय हीच माझी कथा. ही आहे माझ्या जन्माची दिव्य गाथा, रामायणाची सुरुवात. सुमारे 7,000 वर्षापूर्वी. बघा, रामायणाची सुरुवात आणि 7,000 वर्षापूर्वी हे कंटिन्युटी या ठिकाणी झालेली आहे. आणि मला असं वाटतं की इथं हा जो शेवट झालेला आहे, इथं पहिला जो शेवट इथं झालेला होता, बरोबर आहे, आणि त्याच्यानंतर हे याची कंटिन्युटी इथं झालेली आहे, आणि ऑडिओची व्हिडिओची कंटिन्युटी इथं झालेली आहे, आणि ऑडिओची कंटिन्युटी मग इथं झालेली आहे सुरुवात, आणि मग आपल्याला पुढचं हे
स्टोरी टाईपचा आपण तयार केलेलाच आहे. आता इथं खीर वाटपापर्यंतचा प्रसंग आलेला आहे. हा आपण फोटो जो आहे म्हणजे तो रिक्रिएट केलेलाच आहे. ओके, त्याला आपण आता किती जाऊया, आपण आपल्या टूल्स मध्ये जाऊया. या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय. तर या ठिकाणी आता या ठिकाणी जास्तीत जास्त आपण काम व्हॉइस ओव्हर वरती सुद्धा करू शकतो. तर कारण आपण असं असं देण्यात आलं, दिलं गेलं, मग जन्म झाला असं आपण इथं म्हणूया, बरोबर आहे. त्यावेळेला एखाद्या बालकाच्या जन्मानंतर मातेचे जे डायलॉग असतात किंवा जे संवाद असतात, ते संवाद या ठिकाणी आपण बोलताना दाखवणे या ठिकाणी छोट्याशा व्हिडिओमध्ये अपेक्षित ठरणार नाही. त्याला मोठा मूवी जर असला असता तर आपण या ठिकाणी ते सुद्धा प्रसंग दाखवले असते, की त्यांचा झालेला आनंद किंवा त्यांनी बोलले गेलेले डायलॉग, बरोबर आहे. कारण प्रॉम्प्ट मध्ये असं दिलं गेलेलं आहे ऍक्च्युली, परंतु ते मला संयुक्तिक वाटत आहे या ठिकाणी. बघा, इथे परत दशरथ म्हणत आहे, हे पवित्र पाय स्वीकारा. मग कौशल्य माता म्हणत आहे, ही देवाची कृपा आहे. काही काही म्हणत आहे, आपले भाग्य उजळले. सुमित्रा माता म्हणत आहे, या ठिकाणी आनंद येणार आहे. तर हा हा पार्ट आपल्याला या ठिकाणी वगळून या ठिकाणी याला व्हॉइस ओव्हर मध्ये या ठिकाणी कन्वर्ट करायचा आहे, बरोबर आहे. आणि तोच आपल्याला या ठिकाणी दृश्य स्वरूपात या ठिकाणी दाखवायचा आहे. म्हणजे सगळ्या प्रकारच्या संवेदना, सगळ्या प्रकारचे प्रकार ओके या ठिकाणी आले पाहिजेत. म्हणजे डायलॉग्स आहेत, व्हॉइस ओव्हर आहे, म्युझिकल आहे, ओके, झूम इन आहे, कॅमेरा मुवमेंट आहे, सगळं या ठिकाणी आपण या ठिकाणी कम्प्लीट करत आहोत. ओके, तर आता आपल्याला काय करायचं आहे, अगोदर हा जो पार्ट आहे आपला, ठीक आहे, तो या ठिकाणी आपल्याला तयार करायचा आहे. सो हा बघा, याच्यामध्ये आपण ओपन करूया अगोदर. तर माझ्याकडे जो वैयक्तिक आहे तो वैयक्तिक मला या ठिकाणी ओपन आर्ट या ठिकाणी ओपन करता येईल. इंग्रजी म्हणून आता सेट करतो. सो हिअर इंग्लिश म्हणून सेट करूया आपण. ओपन आर्ट या ठिकाणी सेव्ह करूया. या ठिकाणी हा जो पार्ट आहे बघा, या ठिकाणी मी इथं एक द फायर इन हँड, इथं जे आपण म्हणूया त्या आहुतीमधून किंवा ज्या यज्ञामधून जी या ठिकाणी हे दैवी आकृती या ठिकाणी बाहेर आलेली होती, त्या ठिकाणी इथे तुम्हाला काहीतरी दिसत होतं बघा. फायर दिसत होता अगोदर, पण तो फायर गेट्स कन्वर्टेड इन टू इंडियन राईस पडिंग, म्हणजे खिरीमध्ये ते आगीचं रूपांतर खीरमध्ये झालं, बरोबर आहे. असं आपण या ठिकाणी त्यांना तो दिलेला होता आणि तो तिथं झालेला दिसलेला आहे. ट्रान्सफॉर्मेशनचे व्हिडिओज हे खूप छान बनवतो. हे लक्षात घ्या, ठीक आहे. ट्रान्सफॉर्मेशन, एखाद्या गोष्टीचं ट्रान्सफॉर्मेशन करायचं असेल तर 3 ओच वापरलेला आहे या ठिकाणी. आता आपण काय करू, या ठिकाणी इथं बघा आउटपुट आहे, 4 सेकंदाचा आउटपुट आहे. आपण थोडस 4 सेकंदामध्ये मी कन्व्हर्जन केलेलं होतं काल मुद्दाम. आणि आता मी काय करत आहे, या ठिकाणी हे कट करत आहे. या ठिकाणी स्टार्ट फ्रेमच फक्त वापरत आहे. एंड फ्रेमचा सुद्धा काही काही ठिकाणी खूप महत्वाचा वापर होतो. मला वाटतं की आपले काही प्रशिक्षणार्थी येतात त्या एआय व्हिडिओ मेकर्स मध्ये, आपले नितेश टाके सर वगैरे असतील, ते काही एका व्हिडिओचा प्रयत्न करतात. त्यांचा सुद्धा व्हिडिओ आता मी आपल्या ऍक्सेस मीटिंग मध्ये थोडस मी तो व्हिडिओ बनवून दाखवणार आहे तुम्हाला, की प्रॉम्प्ट पद्धतीनं व्हिडिओ जर बनवत असेल तर इमेज जनरेशनची किती गरज आहे ते थोडंसं मी तुम्हाला त्याचं प्रत्यंतर या ठिकाणी देईन. ओके, हे झाल्यानंतर, आता आपलं झाल्यानंतर आता ते अनरेकॉर्डेड असेल. आता बघा, पुढे मला या ठिकाणी काय ऍड करायचं आहे, क्लासमध्ये जायचं आहे. क्लासमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी रामनवमी फोल्डरमध्ये जायचं आहे, कॅरेक्टर्स मध्ये जायचं आहे आणि खीर ऑफरिंग नावाची जी आपण इमेज तयार केली ती त्या ठिकाणी आपल्याला द्यायची आहे, ठीक आहे. आता आपण प्रॉप्ट वर न या ठिकाणी हे करता आपण म्हणूया, तर लेफ्ट साइडेड साइड सांगायची आहे की कोण कोणाला देत आहे. लेफ्ट साइडेड मेल किंग, ओके, इज ऑफरिंग खीर 1 by 1 with spoon, ओके, ओव्हर दी हँड. आता प्रसाद आहे तो पायास, म्हणजे थोडक्यात काय आहे, प्रसाद आहे. तर त्या प्रसाद, जसा प्रसाद आपण हाताच्या म्हणजे तळ हातावर घेतो तशाच पद्धतीने आपण घेतलेलं या ठिकाणी तो दाखवायचं आहे, थोडस लिबर्टी. सो 1 by 1 विथ स्पून ओव्हर दी हँड्स ऑफ 3 twins. 3 twins, इच ऑफ दिस 3 क्वीन्स, म्हणजे आपण 1 by 1 तिथं शब्द वापरलेलाच आहे तिथं सिम्पली. आणि त्याच्यानंतर दे ऑल टेक धिस with calm and composed manner, with a little smile over their face, okay.
या ठिकाणी आपण असं वापरलेलं आहे. ठीक आहे. आणि आता इथे आपल्याला 3 सेकंद एका राणीला म्हणजे 3 सेकंद 9 सेकंदाचा आपण व्हिडिओ थोडक्यात हा बनवूया आणि 1 सेकंद शेवटी ते मिळाल्यानंतर थोडस त्याचं प्राशन करतानाच एक थोडस आपण करूया 3 सेकंदात. तर 12 सेकंदाचा हा व्हिडिओ जो आहे तो आपण या ठिकाणी बनवूया. तर या ठिकाणी बघा हा 12 सेकंदाचा व्हिडिओ आपण बनवत आहोत. आता या ठिकाणी आपण जनरेट करून देतो. मल्टी शॉट सुद्धा मला तयार करता आले असते. मग आता मल्टी शॉट मध्ये तुम्हाला काय करता येतं, झूम वगैरे करता येईल थोडस हाताला देत असतानाच वगैरे, बरोबर आहे. तर आता बघा या ठिकाणी इथं मल्टी शॉट मध्ये मी गेलो, बरोबर आहे. मल्टी शॉट मध्ये गेलो, इथं इथं सुद्धा तुम्ही कॅमेरा मुवमेंट थोडीशी सांगू शकता आणि कस्टमाइज मध्ये तुम्ही जाऊन हे काम करू शकता, बरोबर आहे. सो आता आता मी काय करतो, इथं कट करत आहे, कस्टमाइज करत आहे. सीन 1 मध्ये जे आहे या ठिकाणी पेस्ट करत आहे. ओके, फिर 1 बाय 1 ओके ओव्हर देअर फेस. आणि मग इथे आता सेकंड सीन मध्ये अचानक दाखवूया आपण की क्लोज झूम इन कॅमेरा ओके on the over the hands of first queen while receiving the rice pudding. ओके, त्याच्यानंतर आता शॉर्ट 3 घ्यायचा आपल्याला, याच्यामध्येच ऍड शॉट करायचा आहे आणि ते 4-4 सेकंदाचा आहे ना शॉर्ट 1 हा जो आहे. सपोज आपण 3-3 सेकंदाचे सगळे घेऊया, 4 असे 12 सेकंदाचं. तर मल्टी शॉट करायचं असेल तर तसं तुम्ही करू शकता 3 सेकंद. आणि या ठिकाणी परत इथे या ठिकाणी आपण हे करूया, इथं म्हणूया सेकंड क्वीन ओके, सेकंड क्वीन. इथं फक्त आपण झूम इन करतो, कॅमेरा मुवमेंट जास्त यामध्ये दाखवत नाहीये. बट यू कॅन गो विथ धिस ऑल्सो लाईक धिस. त्याच्यानंतर याला आपण कॉपी करूया, या ठिकाणी इथं पेस्ट करूया आणि इथं म्हणूया या ठिकाणी थर्ड. ठीक आहे, या ठिकाणी THIRD आणि या ठिकाणी धिस 1 लाईक धिस. 3-3 सेकंदाचे 4 झालेले आहेत, बरोबर 12 सेकंद झालेले आहेत. आणि या ठिकाणी आपण काय करूया, ऑडिओ ऑन ठेवूया अँड जनरेट करूया. जनरेट केल्यानंतर या ठिकाणी हे जनरेट होऊ लागेल. सो हिअर यू कॅन सी दिस इज बिंग जनरेटेड. आता हे जनरेट होईपर्यंत या ठिकाणी मला थोडंसं तुम्हाला या ठिकाणी TCP प्रीमियम कडेही थोडंसं न्यायचं आहे, कारण TCP प्रीमियमचे 45 पेक्षा जास्त टूल्स आपण जे आहे त्याचा अभ्यास करत होतो. तर याचा आउट्रो किंवा वेगवेगळे जे आहे शेवटी नावं येत असताना किंवा जे काही तुमचं काय म्हणतो आपण त्याला क्रेडिट्स वगैरे पडत असताना तुम्हाला आउट्रो सुद्धा या ठिकाणी करता यावा म्हणून तुम्ही इथं या ठिकाणी TCP प्रीमियम तुम्ही ओपन करून ठेवू शकता. आपल्या TCP प्रीमियमचे 45+ तुम्हाला जे आहेत टूल्स आहेत. या ठिकाणी तुम्ही रेंडर फॉरेस्ट मध्ये जाऊ शकता. या ठिकाणी इथं क्लिक हिअर टू कनेक्ट आपण म्हणूया. हा होम पेज या ठिकाणी बघा तयार झालेला आहे आणि त्यामध्ये तुम्ही या ठिकाणी बघा इथे जे आहे टेम्पलेट्स आहेत बघा, टेम्पलेट्स, बरोबर आहे. टेम्पलेट्स मध्ये जायचं आहे तुम्हाला. टेम्पलेट्स मध्ये गेल्यानंतर या ठिकाणी ऑल टेम्पलेट्स आहेत आणि इथे तुम्हाला स्लाइड शो नावाचं दिसत आहे बघा, स्लाइड शो. तर हे तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारचं जे स्लाइड शो आहेत ते तुम्ही तुमच्या याच्यासाठी करू शकता. तर लव्ह स्लाइड शो म्हणून तुम्ही या ठिकाणी यांचा इथं वापर करू शकता, ज्याचा या ठिकाणी हे जे तुमचे फोटोज आहेत बरोबर आहेत ना शेवटचे काही, ते सुद्धा या ठिकाणी व्हावेत. आता हा वेडिंगचा बघा अल्बम पॉपअप बुक आहे. ओके, हे बघा किती छान पद्धतीने बरेचसे आमचे जुने प्रशिक्षणार्थी याची निर्मिती करत आहेत. हा जो फोटो आहे तो तुम्हाला रिप्लेस करता येतो. ओके, आणि या पद्धतीनं जे आहे ते तुम्हाला तुमचे वेडिंगचे फोटोज वगैरे म्हणजे बघा आपण फक्त शैक्षणिकच नाही, सामाजिक सुद्धा, फक्त सामाजिकच नाही, जनरलच नाही, तर वैयक्तिक सुद्धा या ठिकाणी आपण तुमच्या वैयक्तिक स्तरावरती तुम्हाला कौटुंबिक स्तरावरती तुमचे काही व्हिडिओज असतील तेही या ठिकाणी तुम्ही निर्मिती या प्लॅटफॉर्मवरती करू शकता. आता मला हा जो वापरायचा आहे तो फ्लोरल फोटो गॅलरी म्हणून मी वापरणार आहे. त्यामध्ये डिसेंट मध्ये अशा प्रकारचे बघा तुम्हाला फोटोज तुम्हाला ऍड करता येतील शेवटी. या ठिकाणी बघा
ओके, या प्रकारचे असे व्हिडिओज. तोपर्यंत आपला व्हिडिओ तयार झालेला असेल, नाही तर आपण व्हॉइस ओव्हर आपला जो द्यायचा होता आपल्याला तो आपण या ठिकाणी तयार करणार आहोत. ओके, तर या ठिकाणी बघा इथं हा व्हिडिओ जनरेट होत आहे. तोपर्यंत आपण या ठिकाणी जाऊया. आता याची थोडीशी मदत घेऊया आपण. ओके, आणि इथे जायचंय आपल्याला. तर आता आपल्याला इथं म्हणायचं आहे की नाव गिव्ह मी व्हॉइस ओव्हर स्क्रिप्ट म्हणायचे. व्हॉइस ओव्हर स्क्रिप्ट वाईल किंग दशरथा is offering the kheer to 3 queens. Okay, so give me म्हणायचं आहे. give me a professional decent okay voice over to explain this scene. तर हा जो सीन आहे त्याचा एक्सप्लेनेशन करण्यासाठी आपल्याला त्याचा वापर या ठिकाणी करायचा आहे. तर आता या ठिकाणी बघा आपण सेंड केलेला आहे. ऑफरिंगच्या वेळेला काय बोललं जाणार आहे, काय नाही बोललं जाणार. तर या ठिकाणी आपल्याकडून बोललं जाणार आहे ते व्हॉइस ओव्हरचे टाईप बोललं जाणार आहे. तर हा बघा छान सीन आहे. हा भावपूर्ण असा महर्षींच्या यज्ञातून प्राप्त झालेले हे दिव्य पायस राजा दशरथ आपल्या 3 राण्यांना अर्पण करीत आहेत. या प्रसादातूनच जन्म घेणार आहेत अयोध्येचे 4 तेजस्वी राजकुमार. धर्माच्या नव्या युगाची ही पवित्र सुरुवात. वा, आता इथं बघा थोडं अधिक सिनेमॅटिक. यज्ञाची पूर्णाहुती होताच प्रकट झाले दिव्य पायस. राजा दशरथ ते आपल्या राण्यांना भक्तिभावाने अर्पण करीत आहेत. याच प्रसादातून अवतरतील 4 दिव्य पुत्र राम, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न, ज्यांनी घडवला धर्माचा इतिहास. ठीक आहे, आता आपण याचा व्हॉइस ओव्हर जो आहे तो आपण वैयक्तिक जर तुम्ही तसं तयार करू शकत असाल तर व्हॉइस ओव्हर लोकांचे ऐकून 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 आहे ना 11 लॅब्स मधले कधी कधी तुमचा व्हॉइस ओव्हर सुद्धा तसाच येऊ लागतो. ते तुम्ही बघा, थोडस या जर्नी मधून जावा. 21 दिवस रोज जर तुम्ही हे काम केलं तर एक सवय, नवीन सवय तुम्हाला तयार होईल. त्यामुळे अगोदर आपले क्लासेस 21 दिवसांचे असायचे, पण काय व्हायचं प्रशिक्षणार्थींची या ठिकाणी तो काही त्यांचा जो इंटेन्सिटी पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी असते ती नंतर नंतर कमी का होते, कारण मग ते वीकेंडलाच आपण जास्त थांबतो, मग डे टाइमला आपण वीकडेजला कमी थांबतो. त्यामुळे मग मी थोडेसे 8 दिवसांचे सुरू केले, 10 दिवसांचे, जास्तीत जास्त मी म्हटलं आता 15 दिवसांचे ही खूप जर होत असतील तर 12 दिवसांचे कोर्सेस तर आपण या ठिकाणी सुरू ठेवूच शकतो. ठीक आहे, त्या पद्धतीने आपण हे केलेलं आहे. आता मी काय करणार आहे, हे याचं मला थोडस दोघांचं मी फ्युजन करणार आहे. पहिले 2 हे जे आहेत, पहिली जी इथून प्रसादातून जन्म घेणार आहेत तर या ठिकाणी मला हे व्यवस्थित वाटलं, बरोबर आहे. आणि हे जे नाव आहेत, ओके, अयोध्येचे 4 तेजस्वी राजकुमार, तर आता इथं मी हे नाव फक्त काय करतो, या ठिकाणी इथे घेतो, ठीक आहे, आणि पेस्ट करतो. अँड धर्माच्या नव्या युगाची ही पवित्र सुरुवात. ठीक आहे, तर या ठिकाणी अशा पद्धतीनं हा व्हॉइस ओव्हर जो आहे तो आपल्याला द्यायचा आहे. अजून एक राहिलेलं महत्वाचं की राजा दशरथ ते आपल्या 3 राण्यांना यज्ञाची पूर्णाहुती होताच प्रकट झाले दिव्य पायस, हे वेगळ्या ठिकाणी मला घ्यायचं आहे. ते प्रकट झाल्या झाल्या जे डायलॉग बोलत आहेत त्याचा थोडासा आवाज मी बेसवाला ठेवलेला होता, त्या ठिकाणी मी व्हॉइस ओव्हरच वापरणार आहे. नंतर ज्यावेळेस ते बोलत आहेत, काय बोलत आहेत की हे राजन हे तुम्ही घ्या, बरोबर, त्यावेळेस आवाज थोडासा मी वेगळा ठेवला होता, तो थोडासा गडबडीत झालेला आहे. ऍक्च्युली बघा आता या ठिकाणी इथे इथं इथं आवाज तुम्ही बघू शकता काय आहे, हिंदीमध्ये आलेला आहे. राजा दशरथ, मी प्रसन्न आहे. हे दिव्य पायस स्वीकारा. हे घ्या राजन. आता इथे अचानक जे आहे ते जो चेंज होतोय दॅट इज नॉट अपिलिंग. त्यामुळे मी जो आहे हा फक्त ऑडिओ तिथं कट करणार आहे आणि तो तिथं जोडणार आहे. ठीक आहे, या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की आता मी यांना आता हे जे आहे तसं मी काय करत आहे, फक्त इथं मी एडिट करण्यासाठी इथे घेतलेलं होतं. आपल्याला हे तो काय नाही पाहिजे. या ठिकाणी आपण इथं कॉपी करूया. कॉपी केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला जायचं आहे 11 लॅब्स मध्ये आणि 11 लॅब्स मध्ये आपण इथं जे आहे या ठिकाणी पेस्ट करणार आहे. आता थोडासा हा व्हॉइस ओव्हरच असल्यामुळे आपल्याकडे थोडासा आपण काय पुढे मिडल एजेड घेऊया, यंग वाला घेण्यापेक्षा मिडल एजेड. आणि मिडल एजेड मध्ये आपल्याला जी आहे या ठिकाणी बघा रांगा, ओके,
बोल्ड अँड एनर्जेटिक आहे, विहान आहे. रणबीरचा मला इथं बघा रणबीरचा आपका आवाज, सवाल पूरी हा वाला रणबीर नको, दुसरा वाला एक रणबीर आहे. रुहान थोडासा बेस वाला आपल्याला आवाज पाहिजे, बेस. गुरु बघूया, डीप काम अँड ब्रीदी अँड दॅट इज नाईस. आता बघा हवा आवाज की गूंज दूर तक जाती है. दॅट इज नॉट ऑल्सो. आप जैसा सोचते नो. हे बघा, हा रणबीर, हा दुसरा वाला मी म्हटलं होतं ना, काम स्टेडी अँड क्लिअर. कहानी सिर्फ शब्दों हा हे बघा, आता इथं चांगला येतो. आता आपण काय करूया, रणबीरला या ठिकाणी देऊया हा वाला. हे यतीनचाही सस्पेन्सफुल आणि ड्रामॅटिक होता, तो बघूया आपण नंतर. तर या ठिकाणी आपण काय करूया, हा जनरेट करूया स्पीच. नाही, जनरेट केल्यानंतर या ठिकाणी लगेच आपल्याला इथं या ठिकाणी मिळेल आता यज्ञाची पूर्णाहुती होताच प्रकट झाले दिव्य पायस. महर्षींच्या यज्ञातून प्राप्त झालेले हे दिव्य पायस राजा दशरथ आपल्या 3 राण्यांना अर्पण करीत आहेत. या प्रसादातूनच जन्म घेणार आहेत अयोध्येचे 4 तेजस्वी राजकुमार, राम, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न. धर्माच्या नव्या युगाची ही पवित्र सुरुवात. परत म्युझिक असेल पुढे. आता बघूया हा वाला. यज्ञाची पूर्णाहुती होताच प्रकट झाले दिव्य पायस. महर्षींच्या यज्ञातून प्राप्त झालेले हे दिव्य पायस राजा दशरथ आपल्या 3 राण्यांना अर्पण करीत आहेत. या प्रसादातूनच जन्म पहिला घेणार चांगला आहे. करीत आहेत होतं इथे, करीत आहेत असं पाहिजे आपल्याला. करीत आहेत आपण बोलतो ना कधी कधी गडबडीत, तसं नकोय आपल्याला. त्यामुळे पहिला वाला जो आहे तो मी डाउनलोड करतोय. बघा, करीत आहेत. आता प्रत्येक तिथं शब्दावर स्ट्रेस नकोय आपल्याला. अक्षर स्पष्ट ज्यावेळेस आपण बोलण्याचा प्रयत्न करतो ना, अक्षर त्यावेळेला त्याला त्या उच्चारांना एक ठळकपणा, एक आपण म्हणूया स्पष्टपणा आणि दाणेदारपणा प्राप्त होतो. ठीक आहे. आणि तुम्ही हे पाहू शकाल, फ्लोचं मराठी पाहू शकाल किंवा 11 लॅब्सचं मराठी पाहू शकाल. ते सुद्धा ण बाणाचा, नळाचा चांगलं घेतात. राण्यांना म्हणताना सुद्धा ते राण्यांना असं नाही म्हणत, राण्यांना ण बाणाचा आणि न नळाचा हे आजूबाजूला आहे आणि जोड शब्द आहे, तरी सुद्धा ते किती छान पद्धतीने उच्चारतात. ते ऐकत राहायचं. आपल्यालाही इम्प्रुव्हमेंटचा स्कोप असतोच, बरोबर आहे ना. देर इज अ स्कोप फॉर इम्प्रुव्हमेंट फॉर ऑल ऑफ अस टिल द लास्ट ब्रीथ ऑफ अवर लाईफ. आता या ठिकाणी बघा, हे दिलं जात आहे. ओ माय गॉड, जबरदस्त या ठिकाणी बघा झूम झालेला आहे. ओके, हे बघा झूम. ओके, लाईक दिस. आता इथे आपण काय करूया, म्हणजे बघा डायरेक्ट क्लोजअप कॅमेरा, जो कॅमेरा मुवमेंट ज्याला आपण म्हणतो, ती या ठिकाणी झालेली आहे. आणि या ठिकाणी आपण हा जो व्हिडिओ आहे तो या ठिकाणी देऊ शकतो. मी ऑडिओ ऐकवला नाही तुम्हाला अजून. ओके, आता हे बघा, इथपर्यंत ते आनंदी झालेले आहेत, तुमचा आशीर्वाद स्वीकारू असं म्हणत आहेत. आता ही जी खीर आहे ती वाटली जाणार आहे. इम्पोर्ट मीडिया करूया. इम्पोर्ट मीडिया केल्यानंतर या ठिकाणी हा जो व्हिडिओ आहे तो आपल्याला घ्यायचा आहे, या ठिकाणी इथे टाकायचा आहे. ठीक आहे, या पद्धतीने इथे टाकला आपण आणि थोडस आपल्याला स्ट्रेच करावं लागेल, लाईक धिस अँड देन सी. आवाज आहे तिथं थोडासा, येतोय का आवाज तुम्हाला? येतोय आवाज? हे बघा, काम अँड कंपोज्ड. ओके, 2. ठीक आहे, थोडा वेळ जास्त असला असता तर तिसरी राणी सुद्धा या ठिकाणी दिसली असती, परंतु मेसेज महत्वाचा आहे या ठिकाणी. आता या पद्धतीने आपण काय करूया, हे जे आहे ते दिव्य पायस दिलं गेलेलं आहे. हा आवाज सुद्धा थोडाफार येत आहे. आता हा जो ऑडिओ जनरेट झालाय तो घेऊया या ठिकाणी आपण. हा बघा, हा ऑडिओ सुद्धा जनरेट झालेला आहे, तो डाउनलोड केलेला होता आपण. आणि इथे कुठे ऍप्लिकेबल होतं ते पाहूया आपण. या ठिकाणी बघा, यज्ञाची पूर्णाहुती होताच. ओके, आता पहिला वाला जो आहे तो तुकडा आपल्याला वेगळा काढायचा आहे. फक्त यज्ञाची पूर्णाहुती होताच. यज्ञाची पूर्णाहुती होताच प्रकट झाले दिव्य पायस. महर्षींच्या यज्ञातून प्राप्त झालेले हे दिव्य पायस राजा दशरथ. आता इथं पहिले फक्त एवढंच जे आहे आपण कट करून घेणार आहोत आणि या ठिकाणी टाकणार आहोत. पुढे टाकणार आहोत ज्यावेळेस ते प्रकट होत आहेत त्यावेळेला. सो या ठिकाणी बघा, प्रकटचा आवाज आला, तो आवाज ठेवायचाच आहे आपल्याला. आता बघा, हा वाला राजा दशरथ. आता ज्यावेळेस हा डायलॉग येत आहे राजा दशरथ,
तो डायलॉग आपल्याला त्या दैवी आकृतीकडून नको. आता बघा या ठिकाणी लक्षात घ्या. स्वाहा. हा इथपर्यंत. राजा दशरथ. आता हा जो डायलॉग आहे तो इथून आपण कट करणार आहोत. हे बघा आता इथं आपल्याला इथं कट करायचं आहे, अगोदर स्प्लिट करायचं आहे. स्प्लिट करून या ठिकाणी बघा इथपर्यंत कुठपर्यंत आहे. मी प्रसन्न आहे. ओके, आता हा भाग काढूया. आता खूप सिडक्टिव्ह सुद्धा वाटत होता. हे दिव्य पायस स्वीकारा. यज्ञाची पूर्णाहुती. ठीक आहे, आता हा जो डायलॉग आहे तो आपण इथं पूर्णपणे काढून टाकूया. हे बघा हा जो तुकडा आहे त्याचा जो व्हॉइस आहे तो पूर्ण काढून टाकणार आहोत आपण. आणि इथे आपण हा देणार आहोत, पुढं म्युझिक देणार आहोत. आता बघा यज्ञाची पूर्णाहुती होताच प्रकट झाले दिव्य पायस. बरोबर आहे. आणि इथे बघा आता हा कन्व्हर्जन जे आहे, आता इथून हा कट करू शकतो आपण एवढं. ओके, हा डायलॉग झाला, त्यामुळे पुढे म्युझिक टाकण्यापेक्षा आपण इथून पुढे कंटिन्यू करूया. आता बघा यज्ञाची पूर्णाहुती होताच प्रकट झाले दिव्य पायस. हे घ्या राजन, हे तुमच्या 3 राण्यांना खायला द्या. तुम्हाला अवश्य पुत्रप्राप्ती होईल. धन्यवाद देवी. मी तुमच्या आशीर्वादाचे पालन करेन. आता इथून पुढे हा डायलॉग आहे बघा, हे देत असतानाचा. बरोबर आहे. आता बघा धन्यवाद देवी. मी तुमच्या आशीर्वादाचे पालन करेन. महर्षींच्या यज्ञातून प्राप्त झालेले हे दिव्य पायस राजा दशरथ आपल्या 3 राण्यांना अर्पण करीत आहेत. या प्रसादातूनच जन्म घेणार आहेत अयोध्येचे 4 तेजस्वी राजकुमार. आता बघा 4 तेजस्वी राजकुमार जे आहेत त्यावेळेला ते फोटोज आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहेत. बरोबर आहे. सो या ठिकाणी आपण कॅरेक्टर्स मध्ये जाऊया. या ठिकाणी बघा क्लासमध्ये या ठिकाणी हे रामनवमी आणि या ठिकाणी त्याच्यामध्ये हे कॅरेक्टर्स आणि या ठिकाणी बघा हे श्रीरामबर, तैत्री, सुमित्रा हे 3 फोटोज आपल्याला घ्यायचे आहेत आणि हे या ठिकाणी आपल्याला टाकायचे आहेत. ठीक आहे. आता हा पहिला आपण घेतला या पद्धतीनं. या ठिकाणी बघा हा पहिला वाला झालेला आहे आणि हा थोडासा आपल्याला मोठा करायचा आहे. आता बघा 4 तेजस्वी राजकुमार. राम, इथं बघा हा राम जो आहे त्यावेळेला आपण भरत, आता इथं थोडंसं आपण याला अॅनिमेट करू शकतो बरं का या ठिकाणी थोडंफार. परंतु थोडंसं डॉक्युमेंटरी स्टाईलनं सुद्धा आलं पाहिजे. म्हणजे एकाच व्हिडिओमध्ये बघा स्टोरी टाईप हा प्रकार झाला, एकाच व्हिडिओमध्ये व्हॉइस ओव्हर टाईप हा प्रकार झाला आणि एकामध्ये थोडासा डॉक्युमेंटरी टाईप हा सुद्धा थोडासा होईल. जस्ट तुम्ही ओनली फोटो ठेवाल तर त्यावेळेलाही त्या ठिकाणी तो या प्रकारचा होईल. आता जर मला याला व्हिंटेज अजून करायचं असेल तर याला मी क्लिक करेन आणि या ठिकाणी बघा कलर आहे, कलर मध्ये जाऊन या ठिकाणी मी इथं ब्लॅक अँड व्हाईट करू शकतो. या ठिकाणी बघा हा ब्लॅक अँड व्हाईट झाला. ठीक आहे या पद्धतीनं. बट आय थिंक दिस ऑल्सो लुक्स नाईस. त्यामुळे जे काही आता हा एक आनंद आहे. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात एक ब्राईटनेस किंवा एक पॉझिटिव्ह एनर्जी या ठिकाणी दिसणं गरजेचं आहे. त्यामुळे आता मी बघा पुढे राम, भरत, आता इथं ज्यावेळेस ते उच्चारलं जात आहे बरोबर आहे. या ठिकाणी बघा चे 4 तेजस्वी राजकुमार. राम, आता इथून हा कट करूया इथं. आता हे थोडासा स्ट्रेच करू या ठिकाणी या पद्धतीनं. आता बघा इथे भरत, ओके. त्यानंतर हा डायलॉग झाल्यानंतर इथे हे कट करूया. त्याच्यानंतर लक्ष्मण आणि शत्रुघ्न. ओके लक्ष्मण आणि शत्रुघ्न या पद्धतीने इथं झालेलं आहे. आणि धर्माच्या नव्या युगाची ही पवित्र सुरुवात. ओके या पद्धतीनं हे सुरुवात झालेली आहे. आता त्यावेळेला आपण काय करू शकतो, आता हे जे 3 आहेत बरोबर आहे की नाही, तर त्यांना आपण थोडस एकाच याच्यामध्ये बघा. आता इथं इथं इथे ऑप्शन असतो की इथं टेम्पलेट्स आहेत बघा. इथे टेम्पलेट्स ओके. टेम्पलेट्स मध्ये तुम्हाला फोटो गॅलरी टाईपचे फोटोज तुम्ही घेऊन हे थोडेसे त्यामध्ये बसवू शकता किंवा प्ले करू शकता. बरोबर आहे. किंवा तुम्हाला जे आपण त्याला हे म्हणतो हे बघा स्प्लिट स्क्रीन करून सुद्धा तुम्ही अशा प्रकारचे 3 फोटो आपल्याला पाहिजेत. बरोबर आहे. सो 1 2 3. सो या ठिकाणी तुम्ही ते फोटो या ठिकाणी ऍड करू शकता. आहे तसे तर बघा 1 2 3 आपल्याला चौकोनी टाईपचा आता 1 2 3 अशा प्रकारचा पाहिजे सपोज. तर तो मी काय करत आहे या ठिकाणी इथं बघा 1 2 3 हा वाला घेऊया. जेणेकरून जे पहिला वाला आपला आहे श्रीरामांचा जो फोटो आहे बरोबर आहे तो आपण या ठिकाणी काय करूया इथे 1 नंबरला ठेवूया. बघा हा 1 नंबरला जो आहे
तो आपल्याला इथे आणायचा आहे. फॉर एक्झाम्पल मीडियामध्ये तुम्ही गेला आणि इथे श्रीराम बर्थ जर तुम्ही इथे टाकायचं. ओके, त्यानंतर कैकीचं इथं आपण टाकलं आणि इथे या ठिकाणी हे 2 टाकले. आता इथे थोडासा तुम्ही कमी करू शकता याची साईज. डबल झालं पाहिजे नाही का? हा वाला घ्यायचा ना इथे आपल्याला, बरोबर आहे. सेम झाले. हा हा, दोन का दिसत नाही? तेच घेतोय ना आपण ड्रॅग करताना. तर तेच घेत आहोत या ठिकाणी. इथे बघूया आपण ड्रॅग करून. हा डिलीट करून टाकूया, परत एकदा फ्रेश मध्ये घेऊया. मला वाटतं ऑलरेडी तो घेतलेला असेल, घेतल्यामुळे आपण काय करूया, फ्रेश मध्ये घ्यायचा तो. हा जो आहे तो फ्रेश मध्ये घेऊया, किंवा हा अगोदर आपण काय करूया, डिलीट करूया. ते बघा, आता हे घेतला. आता इथे घेऊया. ओके, यामध्ये ठीक आहे. थोडंसं हे दिसणं महत्वाचं आहे. बालकांचे फोटो जाते, थोडंसं इथं थोडं कमी करता आलं तर बघूया. इट्स नाईस. त्याच्यानंतर इथं थोडंसं याला कमी करूया. अँड इट इज ओके, फाईन. सो या ठिकाणी अशा पद्धतीने हे झालं. आता याला सुद्धा तुम्ही अॅनिमेट वगैरे करू शकता. सो आता बघा, या ठिकाणी या धर्माच्या पद्धतीनं नव्या युगाची ही पवित्र सुरुवात. आणि हे छानपैकी आता शेवट मग स्लाइड शो आपल्याला पळवायचा आहे, म्युझिकल वाला. ठीक आहे, तो टीसीबी प्रीमियम मध्ये आपण करणार आहोत. अशा पद्धतीनं इथे जे काही थोडेसे बारकावे आहेत किंवा जे फिनिशिंग आहे ते या ठिकाणी मी करेनच. आणि ते शेवटी मग तुम्हाला पूर्ण व्हिडिओ या ठिकाणी बघायला मिळेल. खूप कमी थोडेसे टचअप आहेत. आहे तसा व्हिडिओ जो आहे तो मी तुम्हाला पाठवणारच आहे. आणि तो व्हिडिओ कसा झालेला आहे, या मागच्या या सगळ्या आपल्या फ्री लाईव्ह ऑनलाईन वर्कशॉपमध्ये रामनवमीच्या या पावन पवित्र अशा मुहूर्तावरती आपण या ठिकाणी आपण म्हणूया आपल्या या कार्यशाळेचा समारोप या ठिकाणी आज करत आहोत. कार्यशाळा जरी संपत असली तरी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी याचा अभ्यास चालू असेल, आपले प्रश्नोत्तरे चालू असतील, आपले या ठिकाणी प्रवेशाची प्रक्रिया या ठिकाणी आपल्याला पूर्ण करायची आहे. शेवटचे 10-12 प्रवेश फक्त राहिलेले आहेत. तर उपस्थितांपैकी अजूनही कोणी या ठिकाणी आपला प्रवेश या ठिकाणी घेतलेला नसेल तर त्यांनी या ठिकाणी आजच त्यांनी तो निश्चित करावा, अशी या सगळ्यांना विनंती करतो. या ठिकाणी आता यानंतर प्रवेशितांची मीटिंग होणार आहे. प्रवेशितांची यामध्ये तुम्हाला कोर्सेस मध्ये समाविष्ट असलेले जे काही पहिले 4 टूल आपण दिलेले आहेत ते जर सगळ्यांचे मिळून झालेले असतील, किंवा ते जर तुम्ही वैयक्तिक स्तरावरती या ठिकाणी घेऊ शकणार असाल, कारण त्याचे इन्स्टॉलेशन व्हिडिओ सुद्धा पाठवलेले आहेत, तर आपण टीसीबी प्रीमियमचा ऍक्सेस तुम्हाला सगळ्यांना विचारून आज देऊ शकतो. हे जेन कोर्सच्या दरम्यान देणार आहे, फिल्मोरा कोर्सच्या दरम्यान देणार आहे, बाकीचे सगळे आता उद्यापासून फक्त प्रवेश प्रक्रिया चालू असेल. आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही व्हॉट्सअपला वगैरे विचारू शकता. ओके, तर आपले क्लास आता उद्यापासून होणार नाही. 4 तारखेला आपण या ठिकाणी क्लासच्या माध्यमातून या ठिकाणी भेटणार आहोत. तोपर्यंत आपली निर्मिती चालू ठेवावी. ओके, या प्रकारच्या प्रणालीचा वापर करून तुम्ही जे आहे महावीर जयंतीचाही व्हिडिओ बनवावा, अशी मी या ठिकाणी आशा करतो. कारण आता बघा, मी जर रामनवमीचा व्हिडिओ बनवत असेल, छत्रपती शिवाजी महाराज तर सर्वांचेच होते, म्हणून हे सर्वांचे आपल्या भारतवर्षामध्ये आपण सगळेजण एकच आहोत, बरोबर आहे. त्यामुळं तुम्ही काय करावं, निर्मितीकडे लक्ष द्यावं आणि कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी भेदभाव न बाळगता प्रत्येक ज्या म्हणजे सण आणि उत्सवांची सुरुवातच यासाठी झाली, किंवा लोकमान्य टिळकांनी जो काही हेतू अगोदर गणेश जयंती आणि आपला शिवजयंती सुरू करण्यापाठीमागचा मानस त्यांचा हाच होता की वेगवेगळे समाजातील घटक हे एकत्र यावेत आणि त्यांनी तो एक मनानं, एक दिलानं, एक मतानं ते सण साजरे करावे, जेणेकरून आपल्यामध्ये एक प्रेमाची भावना आणि आपुलकीची भावना एकमेकांविषयी या ठिकाणी तयार व्हावी. या ठिकाणी या सणांचा हेतू आपण करत असतो. त्यामुळे मिनिंगफुल, अर्थपूर्ण सर्वांनी व्हिडिओज बनवावेत, अशी मी तुम्हाला या ठिकाणी शेवटची विनंती करतो. समारोपाच्या शेवटी तुम्हाला एवढं सांगेन फक्त की आपली निर्मिती ही अगदी कौटुंबिक स्तरापासून तर राष्ट्रीय स्तरापर्यंत नव्हे,
तर वैश्विक स्तरापर्यंत सुद्धा या ठिकाणी आपल्याला सर्वांना फायदा होईल अशा प्रकारची असणं अपेक्षित आहे. निर्माण करता येतंय आता आता ती असं होत आहे त्यामध्ये तसं होत आहे असं आपण करण्यापेक्षा मला असं वाटतं की आपण डायरेक्ट आता संदेशपूर्ण व्हिडिओज बनवावेत. आता आपण लोकांना बघता येईल, त्यांना काहीतरी त्यातून घेता येईल, कोणत्या तरी एका छोट्याशा घटकाला, आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या दर्शकांना, आपल्या प्रेक्षकांना त्या व्हिडिओ मधून वैयक्तिक फायदा होईल अशा प्रकारच्या व्हिडिओ निर्मितीकडे तुम्ही सर्वांनीच लक्ष द्यावं अशी मी या ठिकाणी शेवटची विनंती करतो. आणि हे करत असताना जर कुठे या ठिकाणी तुम्हाला एखाद्या न्यूनगंडाची भावना किंवा या ठिकाणी आपण म्हणूया थोडेसे आळसाची राख जर या ठिकाणी जमा होत असेल तर त्याला झटकण्यासाठी शेवटच्या 4 ओळी या कार्यशाळेच्या समारोपाला मी तुमच्या सर्वांसमोर मांडत आहे की आसवांच्या रांगोळ्यांनी सजवता येत नसतात पराक्रमाची रणांगण. आसवांच्या रांगोळ्यांनी सजवता येत नसतात पराक्रमाची रणांगणे. हुंदके दाटलेल्या गळ्यांनी गाता येत नसतात बंदमुक्तीचे तराणे. आणि गुडघ्यात मान घालून पाहता येत नसतात आकाश कवेत घेण्याची स्वप्ने. या सत्यासाठी आपल्याला मशाल घेऊन पळावं लागतं आणि या सत्यासाठी आपल्याला मशाल होऊन जळावं लागतं, मशाल होऊन जळावं लागतं. सगळा अंधार संपावा त्यासाठी मी म्हणत आहे, संपू दे अंधार सारा, उजळू दे आकाश तारे, गंधाळल्या पहाटेस येथे वाहू दे आनंद वारे. अरे जाग यावी सृष्टीला की माणूस होऊ दे जागा. अरे जाग यावी सृष्टीला की माणूस होऊ दे जागा. भ्रष्ट सारे नष्ट व्हावे, घट्ट व्हावा प्रेमाचा धागा, घट्ट व्हावा प्रेमाचा धागा. अरे कष्टकऱ्यांची जात आपली, आपणही हे शिकलं पाहिजे. कष्टकऱ्यांची जात आपली, आपणही हे शिकलं पाहिजे. पिंपळाच्या पानासारखं पाषाणावर टिकलं पाहिजे, पाषाणावर टिकलं पाहिजे. निर्धाराने जिंकू आपण पुन्हा यशाचा गड. निर्धाराने जिंकू आपण पुन्हा यशाचा गड. पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ मन, नुसतं लढ मन. अशाच प्रकारे तुम्ही लढवाये व्हाल, लढवाये होण्यापेक्षा लढवाये व्हाल अशी या ठिकाणी आशा अपेक्षा करतो. आणि या चांगल्या हॅपी नोट वरती, या सुखांतिकावरती आपण या ठिकाणी आपल्या या कार्यशाळेचा समारोप या रामनवमीच्या आदल्या रात्री म्हणूया त्या ईव ऑफ रामनवमीला या ठिकाणी करत आहोत. सर्वांना या ठिकाणी पाचारण करतो की मुख्य प्रवाहामध्ये सामील व्हा, मेन कोर्स मध्ये, फुल कोर्स मध्ये या ठिकाणी सहभागी व्हा. जर कोणी सहभागी झालेले नसेल, त्यांनी सहभागी झालेले आहे, त्यांनी आपल्याला दिलेल्या टूल्सचा वापर सुरू करा, निर्मिती सुरू करा. या राहिलेल्या दिवसामध्ये 5 दिवसांच्या निर्मितीमधून जे जे शिकलेला आहात त्याचा वापर करून एखादी अर्थपूर्ण निर्मिती करा. मी निर्मिती करा असं नाही म्हणत, निर्मिती करा, अर्थपूर्ण निर्मिती करा. आणि स्वतःचा, तुमच्या कुटुंबाचा, समाजाचा, राज्याचा आणि शेवटी राष्ट्रीय स्तरावरती आपल्या देशाचा कल्याणामध्ये या ठिकाणी ई साहित्याच्या विश्व निर्मितीमध्ये स्वतःच्या या ठिकाणी खारीच्या वाटाचा या ठिकाणी सहभाग नोंदवा अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि तेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, शब्ब खैर, शुभरात्री, गुड नाईट. आय एम स्टॉपिंग द शेअरिंग. कंटिन्यू राहील आपली मीटिंग. प्रवेश घेणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी 2 मिनिटातच लिंक तुम्हाला ग्रुपला पाठवत आहे, कोर्सच्या ग्रुपला पाठवत आहे. त्या कोर्सच्या ग्रुपवरून जॉईन व्हा आणि नवीन अपडेट्स सगळ्यांनी जॉईन व्हा, ज्यांना टूल्स मिळालेले आहेत, ज्यांना मिळालेले नाहीत. कारण नवीन अपडेट्स, नवीन इन्स्ट्रक्शन्स, नवीन सूचना, नवीन या ठिकाणी महत्वाचे बाबी आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. तुमचे प्रश्न घेणार आहोत. गीता जोशी मॅडम वगैरे सगळ्यांनी या. ओके, तिथं आपण प्रश्न घेणार आहोत आणि बाकीची चर्चा करणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र, शब्ब खैर, शुभरात्री. भेटूया पुनश्च एकदा आपल्या नवीन कोर्सच्या पहिल्या दिवशी. आय एम एंडिंग द मीटिंग फॉर ऑल. बाय बाय, सी यू सून, गुड नाईट, शब्ब खैर, शुभरात्री.